माय माऊली नमस्कार. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्र प्रीत्यर्थे चातुर्मासे अम्माय श्री राम कथा मंत्रश श्री राम कथा मृत श नित्यम अभिवाचनम करिष्ये. मम वाचनाने माझ्या कुटुंबाचं आणि सर्व माय माऊलींचं कल्याण हो, कल्याण हो. माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून चातुर्मास संकल्प श्री राम कथामृत श्री स्वामी गोविंद देवगिरी आचार्य किशोर व्यास यांच्या श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करवा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. भाग पहिला आजपासून प्रारंभ. बोला जय राम. श्री राम जय राम जय जय राम. रामचरित्र हाच धर्म. आनंदकन भगवान श्री रामचंद्राच्या पावन कथेचा शुभारंभ करीत असताना मन आनंदाने भरून येते. रामकथा ही जगातली सर्वोत्कृष्ट कथा. या जगात अनेक कथा, आपण नित्य कित्येक कथा ऐकल्या ऐकत आहोत. लोकांच्या कर्मकथा, वाङ्मयातील कथा, दूरदर्शनवरील कथा, पुराणातल्या कथा, इतिहासातल्या कथा, वेदांमधील कथा, अशा अनेक कथा आपण ऐकल्या. समर्थ रामदास म्हणतात, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. रघुनंदनाच्या कथे इतके सुंदर कथा, एवढी दिव्य कथा या जगात खरोखर अन्य आहे नाही. रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा, ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जीवन जगायचे वाटते, तसेच ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावेसे वाटते, ते सारे रसायन या एका रामकथेमध्ये मिळते. आपले व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्याकरिता ज्या दिव्य गाथेचे, दिव्य कथेचे, ज्या दिव्य आदर्शाची आज आवश्यकता आहे, ती रामकथा. आपल्या समाजात, आपल्या देशात, विशेषतः युवकांच्या पुढे वारंवार मांडली जावी अशी एकमात्र रामकथा. वारंवार तीच कथा मांडली गेली म्हणजे युवकांना त्याचे आकलन होईल. वाल्मिकीच्या रामकथेचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या रामकथेत बालरामाचे वर्णनच नाही. श्री राम भागवताच्या अनुकरणाने अनेक संतांनी बालरामचंद्राच्या लीलांचे वर्णन केले, परंतु महर्षी वाल्मिकी रामकथेचा खरा आरंभ करता तेव्हा श्रीरामाने 16व्या वर्षात प्रवेश केलेला असतो. श्रीराम युवकांचे आदर्श असावे. त्यांच्या बाललीलांचे वर्णन हे साधकांच्या करिता अथवा भक्तांच्या करिता किती उपयोग असले तरी युवकांच्या करिता आदर्श म्हणून जेव्हा एक दिव्य व्यक्तिमत्व समोर ठेवायचे असेल, तेव्हा तसे व्यक्तिमत्व युवा रामचंद्राचे आहे. म्हणून वाल्मिकी रामकथेला खराखुरा आरंभ होतो. तो युवक रामचंद्राच्या पासून होतो. रामचंद्राच्या बालपणाचे सगळे प्रकरण महर्षी वाल्मिकांनी केवळ अर्ध्या सर्गामध्ये संपवून टाकले. माझ्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, माझ्या संस्थात्मक जीवनात अथवा सामाजिक जीवनात मी केव्हा केव्हा कसा कसा निर्णय घ्यावा, कुठला निर्णय योग्य, कुठला निर्णय अयोग्य, याबद्दल आपल्या धर्माचे मत काय, याचे मार्गदर्शन रामकथेत आहे. महर्षी वशिष्ठांनी रामकथेमध्ये रामचंद्राबद्दल म्हटले, रामो विग्रहवान धर्माः. नाना धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. सगळे वेद, सगळी पुराणं, सगळे शास्त्र, नाना कथा बघण्याची सुतराम आवश्यकता नाही. एकच उपाय काय? रामादिवत वर्धित व्ययत. रामचंद्र म्हणजे धनीभूत धर्म, मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचे साक्षात साकार दर्शन म्हणजे भगवान श्री रामचंद्र होय. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की धर्म आपल्या देशाचा प्राण आहे. पण धर्म म्हणजे काय? धर्माचे स्वरूप निश्चित करणे ही एक फार मोठी पंचायत आहे. कारण वेद दिशा शास्त्राच्या पासून तो आता होऊन गेलेल्या संतांच्या वचनापर्यंत अनेकांनी धर्माचा उहापोह केला. हा उहापोह इतका अधिक झाला की भगवंताला शेवटी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगावे लागले. काय सांगावे लागले? किम कर्मेती कवयोपेत्र मोहिताः. काय करावे, काय करू नये हे कळणं फार दुरापास्त आहे.
कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणावे, कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणू नये, याचा लगेच निर्णय अत्यंत श्रेष्ठ ऋषीश्वर किंवा उत्तम विद्वान सुद्धा करू शकत नाही. त्यांची बुद्धिमत्ता काही काळ मोहित होऊन राहते. धर्म इतका सूक्ष्म आहे, धर्म आपला प्राण आहे, पण धर्म कळणं ही तितकीच अवघड गोष्टही आहे. पण ही गोष्ट सोपी व्हायची असेल तर त्याकरता फार गोड उपाय आहे. धर्मशास्त्राच्या फार पंचायतीत पडण्याचे कारण नाही. रामकथेचे श्रवण करा. काय? रामकथेचे श्रवण करा. आजपासून आपण रामकथा सुरू करत आहोत. भगवान श्रीरामचंद्राचे जीवन समजून घ्या. रामाचे जीवन लक्षात आहे की धर्म आपोआप लक्षात येईल. शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय? अरे, रामचंद्राच्या सारखे जीवन जग बनविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धर्म होय. एखादा मनुष्य कसाही असो, कुठल्याही समाजाचा असो, कुठलीही भाषा बोलणारा असो, कुठल्याही देशाचा नागरिक असो, नव्हे 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 कुठल्याही जाती धर्माचा असो, प्रत्येकाला निशंक अंतःकरणाने आपल्या समोर ठेवता यावे असे ह्या जगातले आदर्शतम चरित्र म्हणजे प्रभू रामचंद्राचे चरित्र होय. बोला जय श्रीराम. यच्चयावत मानव मात्राच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णाचे गोड गोड लीलामृत आपण सर्वांनी पुष्कळ वेळेला प्राशन केले. भगवान श्रीकृष्णाचे जीवन लोकोत्तर, भगवान श्रीकृष्णाच्या लीला अतिविलक्षण आणि त्या परमहंस महात्म्याच्या चिंतनाच्या दिव्य कथा. भगवान श्रीकृष्णाची कथा निसंशय गोड, रसाळ, जीवाला तृप्त करणारी अत्यंत आदरणीय पूजकथा. पण भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण कथा ही अनुकरणीय कथा आहे असे कुणीच म्हटलेले नाही. आस्वादनाकरिता, चित्ताच्या तृप्तीकरिता, साक्षात भगवंताच्या प्राप्तीकरिता त्या कथांचा मोठा उपयोग आहे. पण जीवनात कसं वागावं याकरिता आदर्श म्हणून प्रभू रामचंद्राच्या दिव्य कथेचा उपयोग होतो. कृष्ण कथा ही आस्वाद्य कथा आहे, रामकथा ही अनुकरणीय कथा आहे. आता बघूया भागवत 1, रामायणे अनेक. या बाबतीत आणखी एक पंचायत आहे. भागवत सांगणं रामकथा सांगण्यापेक्षा सोपं. याचे कारण श्रीमद भागवताचे एकच संहिता आहे. व्यासदेवांचे भागवत हा एक सरळ ग्रंथ, पण या रामकलेला मात्र अंतपार नाही. म्हणून गोस्वामी म्हणतात, रामकथा के मिती जग नाही. रामरक्षा स्तोत्र तुम्ही वाचले असेल, ऐकले असेल. त्यात काय म्हटले? चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. प्रभू रामचंद्राचे चरित्र गोड आहे, शतकोटी प्रविस्तरम एवढे मोठे आहे. गोस्वामीजींनी म्हटले, रामायण शतकोटी अपरा. गोस्वामी रामकथेला अपार का म्हणतात? आपण बघा, आता आपल्या देशामध्ये पूर्णपणे विद्यमान असलेल्या रामकथांची संख्या सुमारे 200 इतकी आहे. तरी इतर छोट्या मोठ्या कथा त्यात धरलेल्या नाहीत बरं का. भिन्न भिन्न ऋषींनी रामतत्व प्रतिपादित केले. भिन्न भिन्न संतांनी आपापल्या भाषेमध्ये ते गायलं आहे. अगदी मराठी भाषेपुरतं बोलायचे झाले तर नाथांचे भावार्थ रामायण काय गोड आहे. राम विजय ग्रंथ आपण कितीतरी वेळा वाचला असेल, ऐकला असेल. हे झाले मराठीतले. असेच हिंदीमध्ये रामचरित मानस आहे, तामिळमध्ये खबरा कंब रामायण आहे, बंगालमध्ये कृतिवास रामायण. अशा प्रकारे या रामकथांना अंतच नाही, कारण प्रत्येकाला ही कथा अत्यंत गोड वाटली. कुठल्याही कवीला, कुठल्याही लेखकाला, कुठल्याही साहित्यिकाला प्रभू रामचंद्राबद्दल काहीतरी बोलल्याशिवाय अथवा लिहिल्याशिवाय आपले जीवन पूर्ण वाटेना. म्हणूनच बोला जय श्रीराम अशी दिव्य कथा. पण त्यामुळे आणखी एक पंचायत होऊन गेली. भिन्न भिन्न कथांमध्ये अनेक उपकथांचा समावेश झाला. त्या कथांच्या मध्ये एकमेकांमध्ये न येणारी कथा काही आहे. कधी कधी ही कथानक एकमेकाच्या विपरीत आली. कुठे कुठे स्थळांचा संदर्भ वेगळा, तर काही ठिकाणी काळाचा संदर्भ वेगळा, कुठे कुठे व्यक्तीचाही संदर्भ वेगळा. अशा परिस्थितीत रामकथा लोकांच्या पुढे सांगण्याची तरी कशी का, एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि या सर्व चक्रव्यूहातून जर खरोखर वाट काढायची असेल तर सर्वात चांगला उपाय आपल्या मूळ रामकथेकडे जाणं. सर्व संतांच्या रामकथा सत्यच आहे. सर्व संतांच्या वाणीला त्यांच्या समाधीतल्या अनुभवांचा स्पर्श आहे. परंतु या सर्वांचे मूळ अधिष्ठान शोधायचे असेल तर ते महर्षी वाल्मिकीच्या रामायणामध्ये शोधावे लागेल.
आपण सुद्धा ज्यावेळेस श्रवण कराल त्यावेळेस श्रीरामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर आणा, रामायणातले काही प्रसंग डोळ्यासमोर येतील आणि आपण खरोखर मनाने श्रीरामचरित कथा श्रवण करत आहोत हा भास होईलच नक्की. मूळ रामकथा वाल्मिकींची. वाल्मिकी रामायण ही सर्व रामकथांची गंगोत्री आहे. भगवती गंगेचे अनेक प्रवाह आहेत, अनेक शाखा आहेत, पण सगळ्यांचे मूळ स्थान आहे गंगोत्री. त्याप्रमाणे सर्व रामकथांचे मूळ स्थान वाल्मिकी रामायण. महर्षी वाल्मिकीचे हे रामायण अनेक दृष्टीने प्रेरणादायक आहे. ज्याप्रमाणे जगात कथा असंख्य आहेत, पण रामकथा सर्वश्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे जगात रामकथाही अनेक आहेत, पण सर्व रामकथांच्या मध्ये वाल्मिकी रामायण मूळ रामकथा. दुसऱ्या कोणाच्याही रामकथेबद्दल आपल्याला काहीतरी प्रश्न उभे करता येतात, पण वाल्मिकी रामायणाबद्दल आपल्याला कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही. ती जशी आहे तशीच ती स्वीकारावी लागते. ती जशी आहे तशी पद्धतीने तिची मीमांसा करावी लागते. खरोखर ती मूळ कथा सुद्धा अत्यंत रसाळ, अतिशय गोड कथा. मी मुद्दाम अतिशय चिंतन करून महर्षी वाल्मिकीच्या ह्या रामकथेमध्ये वळलो. याचे काही कारण. प्रभू रामचंद्राचे जीवन हे सर्वथा अद्भुत अद्वितीय जीवन. पण रामकथेबद्दल लिहिल्या गेलेल्या ग्रंथाच्या मधून ज्या ज्या प्रकारचे उल्लेख आढळतात त्या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला तर तरुणांच्या मनामध्ये किंवा अभ्यासू वर्गाच्या मनामध्ये काही शंका निर्माण होण्याची शक्यता असते. त्या शंकांना उत्तरे देण्याची क्षमता तर आपल्यात नसेल तर आपल्या पुढच्या पिढ्यांना ही रामकथा व्यवस्थितपणे प्रदान करण्यात आपण असमर्थ होऊ. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या ठिकाणी आपला पहिला भाग संपला. पुढील भागात आपण बघणार विविध रामकथात अंतर्विरोध. श्रवण केले तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम. बोला श्रीराम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.